नमस्ते, आपल्या समोर आहेत सत्यम ढाळे. सत्यम आपल्याकडे नेहमी होमिओपॅथिक औषध घेत असतात. हो. तर कसा तुमचा अनुभव आहे होमिओपॅथी बद्दलचा? मी घशाची ट्रीटमेंट घेत होतो पुण्यात. इन्फेक्शन जे होतं मला घशाच्या रिलेटेड, सो खूप साऱ्या डॉक्टर्स आणि हे झाले, बट मला घशाचं पर्टिक्युलरली इफेक्ट नव्हता भेटत कुठे. बट जसं होमिओपॅथीचं आपलं स्टार्ट केलं, मला 2-3 दिवसातच त्याचा फरक जाणवला आणि त्याच्यानंतर जी घशाची एनर्जी मोस्टली ती कमीच झाली. बऱ्याच लोकांना असं वाटतं की होमिओपॅथी फार स्लो काम करते किंवा आठवडा 15 दिवस बरं व्हायला लागतं इन्फेक्शन व्हायरल. तर ते तुझा अनुभव कसा आहे? किती दिवसात तुझं रिकवर व्हायचं? मोस्टली नेक्स्ट डेच मला जाणवतं. जसं मी आधी ॲझियन त्या टॅबलेट्स घ्यायचो, बट त्याच्यानंतर त्याला मी यूज टू झाल्यासारखं मला त्याचा इफेक्ट जाणवतो. इफेक्टच होत नव्हता. बट आता होमिओपॅथीचं जसं घेतो नेक्स्ट डे पासून मला त्याचा इफेक्ट जाणवतो. सेकंड डेला इफेक्ट सेकंड डेला जाणवतो, अराउंड सेकंड डेच्या आसपास. आणि मोस्टली सेफ पण वाटतं त्या कारण त्याचे 500 mg अंतर जास्त आहे, सो त्याचा साईड इफेक्ट पण बॉडीला, पण हे सेफ वाटतं. सेफ वाटतं, साईड इफेक्ट्स नाही, साईड इफेक्ट्स अदर इफेक्ट्स होत नाही काहीच नाही. आणि फास्ट काम करतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की होमिओपॅथीने फार वेळ लागतो, आजार बरा व्हायला महिने वर्ष लागतात आणि आजार बरे होत नाहीत. तर तसं काही नाहीये. अगदी दुसऱ्या दिवसापासून इफेक्ट जाणवतो आणि मोस्टली अलर्जी माही गेल्यासारखंच आहे. म्हणजे आता अलर्जी जाणवत पण नाही. अलर्जी हे अपेमेंट कॅटेगरीत जाते की त्याला ट्रीटमेंटच नाहीये. Yes. त्याच्यात आपल्याकडे फार इझिली आणि फार कमी काळात रिकवर होतात. होऊन जातं. येस.